परभणी महापौरपदाची आज निवड. शिवसेना उबाठा पक्षाला काँग्रेस साथ देणार का याकडे लक्ष. पुणे जिल्हा नियोजन समितीची आज बैठक. पालकमंत्री सुनेत्रा पवार बैठकीला राहणार उपस्थित. सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक. बीडच्या चौसाळा येथील परीक्षा केंद्रांवर सामूहिक कॉपी प्रकरणी 17 शिक्षकांवर गुन्हा दाखल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर प्रशासनाचा मोठा दणका. नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीच्या अध्यक्षांनी महिलेवर हात उगारल्याचा व्हिडिओ व्हायरल. गैरप्रकरणांची चौकशी करण्याच्या मागणीवेळी भंते सुरई सुसाईंनी उगारला हात. घटनेनंतर टीकेची झोड. अहिल्यानगरमधील राज चेंबर्स परिसरात अब्रार शेख या तरुणावर झाडल्या गोळ्या. गोळीबारानंतर आरोपी फरार. पूर्व वैमनस्यातून गोळीबार झाल्याची माहिती. एकनाथ खडसेंवर सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. पोलिसांना अर्वाच्य शब्दात अरेरावी केल्याचा खडसेंवर आरोप. खडसेंकडून आरोपांचं खंडन. राहुल गांधींविरोधात लोकसभेत हक्कभंग आणण्याची सत्ताधारी भाजपची तयारी. पंतप्रधान मोदी आणि हरदीप सिंह पुरी यांच्या विरोधात बिनबुडाचे आरोप राहुल गांधींनी लावल्याचा किरेन रिजिजू यांचा आरोप. राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान सीमेवर मोठा सैन्य सराव. खरगा सॅपर्सच्या जवानांसोबत फायर अँड मूव्ह ऑपरेशन नामक सराव. आणि बांगलादेशमध्ये आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान. तारिक रहमान की जमात, कुणाच्या बाजूने जनता देणार कौल याकडे लक्ष. न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत. नमस्कार, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला मोठी बातमी. परभणी महापालिका महापौर पदाची आज निवड होणार आहे. घातपात टाळण्यासाठी सहलीवर गेलेले शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक रात्री उशिरा परभणीत पोहोचलेत. परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महापौर पदाच्या निवडीवेळी हे सगळे एकत्रित महापालिकेत येतील. 10 ते 11 वाजता महापौर पदाच्या निवडीला सुरुवात होईल आणि त्यावेळी हे नगरसेवक थेट महापालिकेत येणार आहेत. तर परभणी महापालिका महापौर पदाची आज निवड होणार आहे आणि घातपात टाळण्यासाठी सहलीवर गेलेले शिवसेना आणि काँग्रेसचे नगरसेवक रात्री उशिरा परभणीमध्ये पोहोचलेले आहेत. परभणी शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका रिसॉर्टमध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. महापौर पदाच्या निवडीवेळी हे सगळे एकत्रित महापालिकेमध्ये येणार आहेत आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल माने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विशाल, परभणी महापालिका महापौर पदाची आज निवड होणार आहे, काय अपडेट? प्राजक्ता 65 नगरसेवक असलेल्या परभणी महापालिकेच्या महापौर पदाची निवड अवघ्या काही तासामध्ये सुरुवात होणार आहे. या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, कारण या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट यांनी युती करून ही निवडणूक लढवली होती. यामध्ये शिवसेनेने तब्बल 25 जागांवर विजय संपादन केला, तर काँग्रेसकडे एकूण 12 जागा आहेत. 65 नगरसेवक असल्यामुळे या ठिकाणी 33 हा आकडा बहुमतासाठी लागणार आहे. परंतु हे होत असताना ट्विस्ट असा आहे की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी देखील महापौर पदाच्या शर्यतीमध्ये आपले उमेदवार उतरवले आहेत आणि त्यामुळे कोणताही घातपात आणि घोडेबाजार टाळण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेनेकडून आपले जे नगरसेवक होते ते सहलीवर पाठवण्यात आले होते. यामुळे एकूणच जी ही निवडणूक होणार आहे ती रंगतदार बनलेली आहे. परभणी शहरात असलेल्या बिरगुणात सभागृहामध्ये ही निवडणूक होणार असून या ठिकाणी प्रशासनाने याची पूर्ण तयारी केलेली आहे. ऐनवेळी हे नगरसेवक या ठिकाणी दाखल होतील. परभणी शहरापासून काही अंतरावर असलेलं जे एक रिसॉर्ट आहे या ठिकाणी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक थांबवण्यात आले आहेत.
भाजपकडून कोणताही खरेदी घोडेबाजाराचा प्रयत्न केला जाऊ नये आणि आपला महापौर महापालिकेमध्ये बसावा यासाठी हे सर्व प्रयत्न होत आहेत. एकूण 10-11च्या नंतर ही प्रक्रिया सुरुवात होईल. प्राजक्ता. ठीक आहे विशाल, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. अजित पवार यांच्या निधनानंतर आज पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार आहे. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये ही पहिलीच बैठक होणार आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कामांचा आढावा घेतला जाणार आहे. स्वीकृत नगरसेवकाच्या पात्रतेची अट निश्चित करण्यात आलेली आहे. स्वीकृत नगरसेवक हा कोणत्याही क्षेत्रात तज्ज्ञ असावा असा उल्लेख शासन निर्णयात करण्यात आलेला आहे. स्वीकृत नगरसेवकपदी शासनाला अपेक्षित तज्ज्ञ, व्यावसायिक किंवा प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या व्यक्तींची निवड होणार की पक्षनेत्यांच्या मर्जीतील कार्यकर्ते या पदावर बसणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबई महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड 25 फेब्रुवारी रोजी करण्यात येणार आहे.